तर तुम्हाला विचार पडला असेल की मी बॅग भरून कुठं निघाले, तर तुम्हाला सांगतेच. पण त्याआधी ना, आज रविवार होता आणि खूप दिवसांनी आम्ही चूल पेटवून पाणी ठेवलं होतं. कारण की आज ना सगळ्यांना मी घासून पुसून अंघोळ घालणार होते. मग काटके आणले होते, तर त्यात बघा हे मला वाटतं एखाद्या अळीचं घर असणार आहे. त्यानंतर माझं छान असं आवरून घेतलं, केस वगैरे धुवून घेतले आणि नाश्त्याला बघा आज मी भाकरीचे तुकडे बनवणार होते. आता तुमच्याकडे याला काय म्हणतात ना, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्त होतात हे. छान असं बनवलं आणि खाऊन पण घेतलं आणि केस ओले आहेत ना, तोपर्यंतच मी थोडंसं तेल लावते आणि त्याला मऊ करून घेते. कारण की मला ना तेल लावलं तरच बरं वाटतं, नाहीतर मग खूप डोकं दुखतं माझं. आणि ह्या दोघांचा बघा छान असा कट केला होता, म्हणजे केस बारीक केलते. आता सर्दी होती सारखी ना पाणी राहून त्यामुळं. आणि बघा ही आमची आर्मीची ट्रेनिंग आत्तापासूनच चालू आहे. आणि असं कोण म्हणतं की ना आईचं सगळे कामं किंवा माया फक्त मुलीच करतात. मुलं पण बघा किती हुशार असतात. माझा श्लोक ना, मी डोकं विचारत होते तर मला डोकं विचारून देत होता. त्यानंतर बघा ही खुशी ना, हिला ताण लागली होती म्हणून आली होती ती पाणी प्यायला. आणि पोरांना बघा, पोरं जर जवळ आली ना, तिला हलूच वाटत नाही कुठंसुद्धा. तिला सारखं चोळत बसावं असं वाटतं. मी कपडे धुत होते तर मग पाणी तिला प्यायचं होतं तर पाणी पिलं. त्यानंतर छान असं जेवण केलं आणि सगळ्यात मला न आवडणारं काम म्हणजे हे शेंगा फोडणं. पण मला ते फोडायच्याच होत्या. कारण की मला शेंगदाण्याच्या पोळ्या बनवायच्या होत्या. मग शेंगा फोडल्या, छान असं कूट केलं आणि पोळ्या बनवल्या आणि मी जाणार आहे बॅग भरून पुण्याला. तर व्हिडिओ कसा वाटला ना, हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि पोळ्या कशा झाल्या ते पण सांगा.